नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश बसलेला असतो. त्याच वेळेला आता सिटिंग एरियामध्ये आजूबाजूला पौर्णिमा घुटमळत असते आणि नंतर ती त्याच्या बाजूला येऊन म्हणते की आकाश भाऊजी, भूमिताईला शुद्ध कधी येणार आहे? प्लीज डॉक्टरांना सांगा ना, काहीतरी करा आणि भूमिताईला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. त्याच वेळेला मग आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहतो. नंतर ती म्हणते की आकाश भाऊजी, भूमिताईला लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे. मला खरंच या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. मला सुरुवातीला खरं तर भूमिताई आवडत नव्हती. मला तिच्याविषयी जरा काहीतरी डोकंच होता. पण आता आता मला खरंच त्रास होतोय. आता भूमिताईचं मूळ मला समजल्यासारखं झालंय. इतके दिवस ती काहीच करत नाहीये, अशीच पडून आहे, तर मला याचा खूप त्रास होतोय. मला खूप वाईट वाटतंय की भूमिताई आपल्याशी काहीच बोलत नाहीये. खरंच तुम्ही काहीतरी करा ना आणि भूमिताईला लवकर बरं करायला सांगा ना. त्याच वेळेला मग आता ती म्हणतो की नाही, अजिबात काळजी करू नकोस पौर्णिमा. भूमी लवकरच बरी होणार आहे. अजिबात तू घाबरू नकोस. भूमी हे योग्य उपचार घेत आहे आणि ती लवकरच बरी होणार. मला कळतंय तुला आता या क्षणाला काय वाटतंय, पण आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवूया. आणि नंतर मग रागिनी ही भूमीच्या रूममध्ये असते आणि ती तिथे तिच्याकडे लक्ष देऊन असते. भूमीची हालचाल होते की नाही होते याच्याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. आणि रागिनी आजूबाजूला असतानाच भूमीची जराशी हाताची हालचाल झाल्यासारखी होते, मात्र रागिनीचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं. नंतर आता आकाश हा असं बोलल्यानंतर, तिच्याशी चांगलं बोलायला लागल्यानंतर लगेच पौर्णिमा ही आकाशजवळ येते आणि म्हणते, आकाश भाऊजी, मला काय म्हणायचं होतं की सध्या आपण आईंना सगळ्या कंपनी आणि बिझनेसमधून आराम दिला आहे ना, त्यांना आपण या सगळ्यामधून शांत घरी बसवलंय, म्हणजेच त्यांना आरामासाठी आपण वेळ दिलाय. मग आपण त्यांच्यावर हे असं प्रॉपर्टीचं सगळं लादणं हे योग्य वाटत आहे का तुम्हाला? नाही, म्हणजे हे सगळं असं करण्यापेक्षा, आईंवर हे प्रॉपर्टी आणि सगळी जबाबदारी टाकण्यापेक्षा मला एक असं वाटत होतं, मी तुम्हाला एक गोष्ट सुचवू का? तेव्हा आकाश म्हणतो की बोल पौर्णिमा, काय बोलायचं आहे? तेव्हा ती म्हणते की आपण ही सगळी जबाबदारी आईंवर टाकण्यापेक्षा सगळं अभिजितवर टाकलं तर ते सगळे केपेबल आहेत आणि जर प्रॉपर्टी त्यांच्या नावे झाली तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम नसू शकतो, कारण ते सगळं व्यवस्थित हँडल करू शकशील, मला माहीत आहे. आणि पौर्णिमाला आकाश म्हणतो की पौर्णिमा, हे बघ, आता या विषयावर मला काही बोलायचं नाही आहे. या गोष्टीचा मी आता विचारच करू शकत नाही, म्हणून प्लीज आपण या सगळ्यावर नंतर बोलूया. मला आता जरा टेन्शन आहे, असं म्हणून तो निघून जातो. आणि पौर्णिमाचा डाव मात्र पुन्हा फसलेला असतो. तर इथे पौर्णिमा त्याला बोलून मोकळे होते, पण वकील साहेब प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन आलेले असतात आणि ते पेपर्स आकाश पूर्णपणे वाचून घेत असतो. आणि त्या प्रॉपर्टीचे मालक, नवीन मालक म्हणजेच रागिनी पटवर्धन अशी आहे, असं त्या सगळ्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. नंतर मग मानसी म्हणते की भाऊजी, तुम्ही एकदा पुन्हा या सगळ्याचा विचार करा. आणि नंतर आता अभिजितही तिथे उभा असतो आणि रागिनी म्हणते की आकाश, हे बघ, मला असं वाटतंय की या गोष्टी चुकीच्या आहेत. तू सध्या जरा थांब. आपण या गोष्टीत भूमीचाही विचार घेतलेला नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही आत्या, आता मी माझ्या डोक्यावर टांगती तलवार नाही ठेवू शकणार, म्हणूनच मला तुझ्या नावे हे सगळं करून टाकलं पाहिजे. मग नंतर आकाश म्हणत असतो की इनफॅक्ट मला हे सगळं पौर्णिमा पण सुचवत होती की प्रॉपर्टीचा मालक म्हणून अभिजितला नॉमिनी कर, पण मी हे केलं नाही, कारण मला आत्यावर विश्वास आहे आणि आत्याचा मान आहे, तो आत्याने आत्तापर्यंत हे सगळं सांभाळलंय. म्हणूनच अभिजितचं नाव घेऊन मला आत्याचा मान डावलायचा नव्हता, म्हणून मी हे सगळं केलं आणि मला आता आत्याच्या नावे ही सगळी प्रॉपर्टी करायची आहे, असं तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता इथे भूमीची जराशी हालचाल व्हायला सुरुवात झालेली असते. आकाश म्हणतो की हे बघा, मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं पटतंय, पण आता जर हा प्रॉपर्टी भूमी आणि माझ्या मार्गातला अडथळा येत असेल तर मी ही प्रॉपर्टीज बाजूला करणार आहे. आणि भूमी ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणूनच मी त्याच्यासाठी हे सगळं करत आहे. त्याच वेळेला मग आता रागिनी ही हे सगळं ऐकल्याने खूपच आनंदामध्ये असते आणि ती बाजूला जाते. आणि आकाश म्हणतो की चला, मी आता सही करतो. त्याच वेळेला पुन्हा आजी थांबवते आणि म्हणते की आकाश बाळा, रागिनी जे काही बोलते त्याचा विचार कर. ती जे काही बोलते ते मलाही पटतंय आणि इतक्या सहजासहजी तू हा निर्णय घेतोयस, भूमीशी पण या बाबतीत काहीच बोलणं झालेलं नाही ना? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही आजी, मी जो निर्णय घेईन ना तो भूमीला अगदीच मान्य असेल, म्हणूनच घाबरण्याची काहीच गरज नाही. मी आत्याच्या नावे सगळी प्रॉपर्टी करत आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता अभिजितला देखील टेन्शन येऊ लागतं, कारण अभिजित हा आता नॉमिनी असून फक्त रागिनीही नॉमिनी असणार आहे. मग
या प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये जर भूमीचं काही बरं वाईट झालं तर मला हे सहन होणार नाही. म्हणूनच मी आताच हा निर्णय घेतोय. नको, मला ही रिस्कच नको. आणखी पुढे ढकलणं म्हणजे माझ्या भूमीच्या जीवाला धोका. त्यापेक्षा मला आता हे नको. म्हणून आकाश आता पेपर्सवर सह्या करायला लागतो. तर इथे भूमीचे जे हार्टबीट्स असतात ते वाढत असतात आणि भूमीला आता इथे हळूहळू शुद्ध आल्यासारखं व्हायला लागलेलं असतं. नंतर एक बाई ही देवाकडे प्रार्थना करत असताना तिच्या पदराला आग लागते आणि त्याच वेळेला इथे भूमीच्या हातांची जराशी हालचाल होते आणि मग आता आकाश हा त्या बाईला वाचवायला जातो. तिचा जो पदर असतो तो जोरात जळायला सुरुवात घेतो, पेट करायला सुरुवात घेतो. आकाश त्याच्यावर हात लावतो म्हणून आकाशचाही हात आता भाजला जातो. या सगळ्या गोष्टीमुळे आता रागिणीला खूपच चीड व्हायला सुरुवात झालेली असते आणि भूमी मात्र हालचाल करू लागते. काही करून आकाशला त्या पेपर्सवर सही करून भूमीलाही ते सगळं नको हवं असतं. म्हणूनच भूमीने आता चक्क या सगळ्यामध्ये हालचाल करून गणपती बाप्पाने आकाशला या सगळ्यातून विघ्न होण्यापासून वाचवलेलं असतं. आणि नंतर मग आता आकाश आणि अथर्व हे बाहेर येतात. आजी म्हणते की बाळा आकाश कसा आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की कोणी टेन्शन घेऊ नका, मी ठीक आहे. मग आता वकील साहेब विचारतात की मिस्टर आकाश आर यू ओके? तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे. तेव्हा लगेचच पुढे पौर्णिमा म्हणते की बापरे आकाश भाऊजी तुमचा हात किती भाजलाय. ते ऐकून रागिनी चिडते आणि मुद्दाम तिलाही सही करून द्यायचे नसते हे रागिनीला लक्षात येत असतं. नंतर आता वकील साहेब आकाशला म्हणतात की मिस्टर आकाश हे बघा तुमच्या हाताला इथे भाजलेलं आहे, बँडेज पण आहे, तर तुम्हाला सही करता येऊ शकते का? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, माझा हात खूप भाजला आहे आणि आता हाताची खूप अशी जळजळ होत आहे. म्हणूनच आता मला वाटतंय की पुढे 2 दिवस तरी मला हाताने काही मुवमेंट करता येणार नाही. हे ऐकल्यानंतर पौर्णिमा आणि अभिजित यांना आनंद होतो. आकाश म्हणतो की हे बघा वकील साहेब, मी तुम्हाला हे सगळं जेव्हा हाताचं नीट होईल तेव्हा फोन करतो, त्यावेळेला आपण ही प्रोसिजर कंप्लीट करून घेऊया. पण मला सही मात्र करायची आहेच कुठल्याही परिस्थितीत, असं तो बोलतो. आणि हे ऐकून आता वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तुमच्या हाताची काळजी घ्या. जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मात्र तुम्ही मला बोलवा, मग मी त्या ठिकाणी येतो. असं म्हणून वकील साहेब निघून जातात आणि रागिनीचं आता जे काही रंगवलेलं स्वप्न असतं ते तिथल्या तिथेच अर्धवट राहतं आणि तिला पुन्हा राग येऊ लागतो. नंतर आता आकाश हा भूमीच्या रूममध्ये यायला लागतो आणि भूमी तिथे तशीच झोपलेली असते आणि इथे रागिनी मनातल्या मनातच म्हणत असते की काय माहिती या दोघांचंही काय पुण्य आहे, ते किती काही झालं तरीही बरोबर ते दोघं वाचतात कुठल्याही गोष्टीमधून. तर इथे आकाश हा म्हणतो की भूमी हे बघ माझा ना हात भाजलेला आहे. तेव्हा भूमी बघेल याची आशा त्याला वाटत असते, मात्र भूमी काही बघत नाही. आकाश म्हणतो की भूमी अगं हे बघ ना माझा भात भाजलेला आहे. काय झालं ना मगाशी त्या मावशी जरा त्यांचा पदार्थ जळला म्हणून मी तो वाचवण्यासाठी गेलो अगो, आणि बघ ना माझा हातच भाजला गेला आणि खूप भाजले अगं माझ्या हाताला. खरं तर प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायला जात होतो पण तेवढ्यातच ती घटना घडली आणि म्हणूनच मग मला थांबावं लागलं. पण काळजी करू नकोस, मी लवकरच येत्या 2 दिवसांमध्येच त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून आत्याच्या नावे सगळी प्रॉपर्टी करणार आहे. पण ते आता थोड्या वेळासाठी राहूनच गेलं. भूमी उठ ना गं, तू अशी का करतेस? काहीतरी रिस्पॉन्स दे ना गं. अगं मी इतका बोलतोय तुझ्याशी पण तू एकाही शब्दाने माझ्याशी बोलायला तयार नाहीस. असं का करतेस भूमी? प्लीज उठ ना, मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. तुला आठवतंय ना तू मला म्हणाली होतीस की आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होईल तसंच दुसऱ्याच्या बाबतीतही वागू नये, मग तू असं का करतेस? त्याच वेळेला आकाशला आता भूमीबरोबरचा घडलेला एक प्रसंग आठवू लागतो आणि आकाश मुद्दामच घरात लपतो आणि भूमी त्याला सगळ्या घरभर शोधते आणि आवाज देत म्हणते की आकाश अरे कुठे आहेस तू? कुठे गेला हा मुलगा? सगळ्या घरभर शोधलं पण कुठेच नाही मिळत आहे, कुठे गेला? तितक्यात आकाश मागून येतो आणि भॉ करतो. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश हे काय आहे? तेव्हा आकाश म्हणतो की थांब ना, ऐक, अगं चिडू नकोस, मी मजा घेत होतो तुझी, घरात कोणीच नाही आहे म्हणून म्हटलं जरा कुठेतरी लपूया आणि तुझी जरा मजा घेऊया. तेव्हा मग भूमी म्हणते की अशी मजा घेतात का? अशी जीवघेणी मजा घेतात का? तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी काय ना, मला पाहायचं होतं, मी तुझ्यापासून कुठे लांब गेलो किंवा तुला दिसलो नाही तर तुझी काय अवस्था होते. भूमी आता आकाशला मिठी मारते आणि म्हणते की गप्प बसायचं, अशी मस्करी पुन्हा कधीही करायची नाही. तुला माहिती आहे का, तू मला दिसला नाहीस, जरासा नजरेआड झाला तर मी किती कासावीस झाले होते. मला कळत नव्हतं की मी काय करू, तू कुठे गेलास कुठे नाही याच कल्पनेने माझा जीव घाबराघुबरा झाला होता. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर? तेव्हा मग भूमी म्हणते की हो,
करते प्रेम. आणि जर समजा माझं असं झालं तर कधी मी कुठे हरवले तर काय करशील? तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही भूमी, ही कल्पनाही मी करू शकत नाही. प्लीज असं पुन्हा कधीही बोलू नकोस की तू माझ्यापासून अशा प्रकारे हरवशील किंवा माझ्यापासून दूर जाशील. या विचाराने मी अस्वस्थ झालो आहे आणि हा विचारही मला करवत नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मग असंच असतं. ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो ना, तोच त्रास दुसऱ्यालाही द्यायचा नाही. तू मला प्रॉमिस कर की तू पुन्हा कधी माझ्याबरोबर असं वागणार नाहीस, माझी कधीही अशी चेष्टा मस्करी करणार नाहीस. तेव्हा आकाश म्हणतो की प्रॉमिस भूमी, मी असं कधीही नाही करणार. त्याच वेळेला आकाशला आता तो क्षण आठवतो आणि त्या क्षणाने त्याला आता डोळ्यात पाणी येत असतं. तो म्हणतो की भूमी, आठवते का तुला क्षण? मला पूर्णपणे तो चित्र आठवलं की तू मला असं म्हणाली होतीस. मग आता असं का करतेस तू? माझ्या बाबतीत असा लपंडाव नको खेळू, प्लीज उठ ना, असं तो म्हणतो. नंतर आता आकाश हा बाहेर एकटाच बसलेला असतो. त्याच वेळेला आता आकाश विचार करत असतो की काय घडलं आहे माझ्या बाबतीत हे नेमकं असं काय घडतंय? मी प्रत्येक वेळेला जी गोष्ट करायला जातो ती अशीच का अडकली जाते? तितक्यातच अथर्व येतो आणि आकाशला डबा देत म्हणतो की आकाश, हे घे टिफिन, खाऊन घे. आकाश म्हणतो की नाही, मला भूक नाही. अथर्व म्हणतो की असं कसं चालेल? आकाश, आता थोड्याच दिवसात गणपती येणार आहेत. भूमिताई बरी होईल आणि तू मग आजारी पडशील. ते कसं वाटतं? सगळ्यांनी व्यवस्थित असलं पाहिजे ना, म्हणूनच प्लीज सगळ्यांनी काळजी घेऊया. त्याच वेळेला अभिजित धावत येतो आणि म्हणतो की अरे आकाश, ऐक ना, एक अर्जंट गोष्ट आहे म्हणून तुला भेटायला आलो मी. अरे आपले जे सिंगापूरचे क्लायंट्स आहेत ना, ते परवाच येणार आहेत. इनफॅक्ट ते पुण्याला लँड झालेले आहेत आणि ते परवाच मुंबईत येत आहेत. आपल्याला भेटायचं आहे त्यांना. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे मला नाही भेटता येणार. त्याच वेळेला तो म्हणतो की अरे मी त्यांच्याशी आपली अर्जन्सी बोललो, त्यांना सगळे काही समजावून सांगितलं, पण त्यांना काहीच कळत नाही. नाही म्हणजे आता ते त्यांचे जे कंपनीचे CEO आहेत ना, ते दुसऱ्याच दिवशी आपली मीटिंग झाल्यानंतर अमेरिकेसाठी निघणार आहेत आणि म्हणूनच तर ते आपल्याला म्हणत आहेत ही सगळी अर्जन्सी आहे. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, तू कर मग ती कंपनी मॅनेज किंवा तू ती डील मॅनेज कर. तेव्हा अभिजितला तो म्हणतो की 10 करोडची डील तू मॅनेज कर चल. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे आकाश, माझ्याकडे हे सगळे अथॉरिटी नाही आणि साइन ऑफ अथॉरिटी तुझ्याकडे आहे ना, मग तूच तर भेटणार ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, पॉवर ऑफ अटर्नी मी तुझ्या नावावर करतो, तू ती मीटिंग मॅनेज करून घे. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की अरे आकाश, त्यांना पर्सनली तुझ्याशी बोलायचं आहे, त्यांना डील क्रॅक करून 1 to 1 तुझ्याशी काहीतरी डिस्कशन करायचं आहे रे, म्हणूनच तर इतकं फोर्स करतायत ते, नाहीतर मी ही हँडल केलीच असती मीटिंग. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, आणि जर असंच असेल तर मला या मीटिंगला जायचंच नाही. ही 10 करोडची डील कॅन्सल झाली तरीही चालेल, पण मला भूमीला सोडून कुठेही या अवस्थेत जाता येणार नाही. असं बोलून आकाश रूममध्ये निघून जातो आणि अभिजितचं प्लॅनिंग आता पुन्हा फसतं. त्यानंतर मग आता अभिजित हा रागिनीकडे येऊन म्हणतो की आई, अगं त्याने ऐकलं नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो अभिजित, शांत हो. मला माहीत होतं की आकाश असंच करणार, तो भूमीला सोडून जाणार नाही. बघ, याच गोष्टीची तयारी आहे की आकाशला कसं सोडून जायचं आहे. हा मेल मी ड्राफ्ट करत आहे. आता तो या आपल्या ज्या क्लायंट्सला पाठवला, त्यानंतर त्यांचा काय रिप्लाय येतो, तो रिप्लाय आपण आकाशला पाठवूया. त्यानंतर बघ सगळं बरोबर होईल, आपल्याला जे पाहिजे तसेच घडेल. तेव्हा मग अभिजित म्हणायला लागतो की आई, अगं तू प्लॅन बी पण रेडी ठेवला आहेस? ती म्हणते की मग मी प्लॅन बी रेडी ठेवला. मी रागिनी पटवर्धन आहे, तुला माहिती आहे ना, मी सगळं प्लॅनिंग अगदी योग्य आणि चोख करत असते. म्हणूनच आता ह्या मीटिंगला मी हा मेल पाठवते. ती आता त्या क्लायंटला मेल पाठवते आणि समोरून तो रिप्लाय देखील येतो. त्याच वेळेला मग आता अभिजितला ती म्हणते की हा बघ, हा मेल वाच. आकाशला आपण हा जो रिमाइंडर आहे तो पाठवून देऊया. म्हणजे कसं आहे ना, आकाशला आत्ता हा मेल मिळालेला उद्या आपण सकाळी फॉरवर्ड करू, म्हणजे आकाशला काहीही करून तिथे मीटिंगला जावंच लागेल. आता दोघेही खूप खुश होत असतात. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमीची तब्येत खूपच सिरियस झालेली असते आणि इथे भूमीची हालचाल होत नसते. डॉक्टर म्हणतात की जर उद्याच्या दिवसापर्यंत त्यांना शुद्ध आली नाही तर मात्र त्यांच्या वाचण्याचे काहीही चान्सेस उरणार नाहीत. नंतर ही गोष्ट जेव्हा आकाशला समजते, आकाश म्हणतो की हे काय, भूमी पुन्हा सिरियस झाली. आणि नंतर समोर गणपती बाप्पा येत असतात. तेव्हा आकाश हा त्या येणाऱ्या देवाजवळ जाऊन म्हणतो की हे विनायका, आता ही जी माझी परीक्षा आहे ती माझी तुझ्यावरच्या असलेली श्रद्धेची परीक्षा आहे आणि आपल्या दोघांचीही ही परीक्षा आहे. म्हणूनच काहीही कर आणि भूमीला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढ, भूमीला बरं कर. आणि तितक्यातच इथे भूमीला शुद्ध येते आणि तिला सगळ्या घडलेल्या गोष्टी आठवतात. ती रागिनीकडे बोट दाखवते आणि रागिनी तिला शुद्ध आली म्हणून घाबरते. आता या सगळ्यामध्ये रागिनीचा चेहरा हा सगळ्यांसमोर भूमी आणणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.